करतोय आणि या आजच्या या पहिल्या जागतिक वारकरी काव्य संमेलनाचा अनुभव असा आला की जिथे जिथे गाव आहे, जिथे जिथे इंद्रायणी आहे, प्रत्येक गावोगावी इंद्रायणी आहे आणि त्या इंद्रायणीमध्ये जे तुकारामाचे अभंग जे तरले गेले त्या अभंग प्रत्येकाच्या काव्यात मला हे पाहायला मिळाले. आणि विठ्ठलाच्या बाबतीमध्ये विठोबा हे संबंध महाराष्ट्राने साऱ्या विश्वाचं दैवत आहे. तर आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल, देव विठ्ठल, श्वास विठ्ठल असं प्रत्येकाच्या नसानसामध्ये विठ्ठल आहे. आणि हा विठ्ठल तुम्हाला नक्कीच वारीमध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि जे जे वारी करतात, ज्यांची विठ्ठलावरती भक्ती आहे, निस्सीम भक्ती आहे, त्याला आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडणार नाही. आणि जे आता वारीमधले आहेत आणि जे विठ्ठलाची भक्ती निस्सीम भक्ती करणार आहेत त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही, त्यांचं खूप कल्याण होईल असं मी मनोगत आपलं व्यक्त करतो. आणि सर्व जे काही कवी, काहींनी उखाणे घेतले, काहींनी गाणं म्हटलं, गीत म्हटलं, खूप चांगलं खड्या आवाजामध्ये त्यांनी काहींनी अनुभूती सांगितली आपली वारकरी म्हणून सुद्धा अनुभूती काही वारकऱ्यांनी खूप चांगल्या शब्दामध्ये आणि खड्या आवाजामध्ये त्यांनी सांगितली. काही जणांचे आवाज ऐकले ज्यांनी गाऊन दाखवली गीतं, तर त्यामुळे सुद्धा असं लक्षात त्यात मला लता दीदी, आशा भोसले यांचे आवाज मला त्यामध्ये मला ऐकायला मिळाले. काही जणांच्या अभंगामध्ये काव्यामध्ये तुकोबा मला दिसले, काहींच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं मला दर्शन घडलं. आणि अशा प्रकारचं भव्य दिव्य. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात मला संतोष जे आहेत, संतोषजी संतोषजी सागवेकर आणि मधुकर्णिका सासवडे हे दोघं पत्रकार संघाचे मुख्य पदाधिकारी आहेत. आणि त्यांनी मला माझ्यासारख्या कवीला त्यांनी या पहिल्या जागतिक वारकरी काव्य संमेलनाचं अध्यक्षपद मला त्याचा बहुमान मला दिला. आणि मी सुद्धा दत्त संप्रदायातला आहे, वारकरी संप्रदायातला आहे. त्यामुळे गावी जे काय माझ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले त्या संस्काराबद्दल मला खूप मी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.